आज आपण डिस्कस करणार आहोत क्वेश्चन्स ऑन लाईन. ठीक आहे ना. जसं तुम्ही म्हणालात सेपरेटली घेऊया, सो मिक्स नाही केले आपण क्वेश्चन्स. लाईन वरती जे बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते आपण आज डिस्कस करूया. सगळ्यांचं नीट लक्ष असलं पाहिजे गाईज. ओके, सो दॅट यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट व्हेरी व्हेरी प्रॉपरली. ठीक आहे. सो वन बाय वन आपण जाऊया. काही फॉर्म्युलेशन्स डोक्यात असते पाहिजे तुमच्या, जे तुम्हाला यूज करायचे असतात. ओके, so go for the first question. The shortest distance of a point A, B, C from x-axis. So जर मी हे तुम्हाला दिलं होतं ऍक्च्युअली एक पॉइंट ए बी सी, तर त्याचा एक्स कॉर्डिनेट ए असतो, वाय कॉर्डिनेट बी आहे आणि त्याचा झेड कॉर्डिनेट जो बाहेर आहे तो सी आहे. So इथनं तुम्ही असं फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजे हे डिस्टन्स काढायचं तुम्हाला, इकडनं असं परपेंडिक्युलर ड्रॉप केला. 3D इमॅजिन करा. हा, ह्याची लेंथ काढायची तुम्हाला. ओके, याची लेंथ काढायची. सो कोणी सांगेल आठवून मला की जर एक पॉइंट ए बी सी असेल तर त्याचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती असतं? √b² + c². परफेक्ट. √b² + c². दिस इज अ डिस्टन्स ओके फ्रॉम एक्स ऍक्सिस. तुम्ही ओरिजिन जॉईन करून पायथागोरस थेरम यूज करू शकता. ओके, टू गेट दिस पर्टिक्युलर थिंग. फाईन गाइस. ओके, सो दॅट डिस्टन्स इज √b² + c². ठीक आहे. सो हे जे डिस्टन्स आहे ना, हे एवढं, हे √a² + b² + c² आहे. √a² + b² + c², आणि हे डिस्टन्स ए आहे. ओके, तर तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं होतं. सो तुम्ही दिस मायनस याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर करू शकता. a² कट होईल, b² + c² राहणार. ओके, सो √b² + c² इज द आन्सर. लक्षात ठेवा, हेच वाय ऍक्सिसच्या अगेन्स्ट विचारलं तर √c ऑप्शन असेल. वाय ऍक्सिसच्या पासून अंतर √c² + c², आणि झेड ऍक्सिस पासून विचारलं तर डी ऑप्शन आहे √a² + b². कळालंय सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, sir. ओके, हे बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन वाचा. इफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स 1 आणि 2 पॉइंट दिलेत एका लाईनवरचे, हे 2 पॉइंट आहेत, इज 4. एक्स कोऑर्डिनेट इज 4. ओके, देन झेड कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट विल बी व्हॉट? हे सगळ्यात पहिलं ऐका, तर शांतपणे याला बायफर्गेट करूया आपण. समोर जरा तुकडे करूया याचे. पहिले तर ओके, लाईन जॉईनिंग द पॉइंट्स. सो 2 पॉइंट दिलेत लाईनवरती. एक पॉइंट आहे 2, 2, 1, आणि दुसरा पॉइंट आहे 5, 1, -2. या लाईनची आपल्याला इक्वेशन बनवता येईल. सर कशी सर? x - x1 अपॉन x2 - x1 इकडू y - y1 अपॉन y2 - y1 इकडू z - z1 अपॉन z2 - z1. हे करू शकता तुम्ही. 2 पॉइंट फॉर्म आपण याला म्हणू शकतो. सो x - x1 हा 2 घेतला बघा, x2 - x1 5 - 2 3 इकडू y - y1 पण 2 घेतला, y2 - y1 1 - 2 दॅट इज -1 इकडू z - z1 दॅट इज 1 अपॉन z2 - z1 -2 - 1 म्हणजे -3. हा रेशो इज इक्वल टू लॅमडा म्हणतो मी, से, कारण की हे तिन्ही रेशो सेम असले पाहिजे. म्हणजेच ह्याच्यातला तुम्हाला एक्स कॉर्डिनेट जर काढायचं असेल, एक्स कॉर्डिनेट 4 दिला बघा, वाचा समाता परत. इफ एक्स कॉर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन दिस लाईन, ही दिस इज इक्वेशन ऑफ लाईन, ही इक्वेशन ऑफ लाईन आहे, त्याच्यावरचा एक पॉइंट आहे त्याचा एक्स कॉर्डिनेट 4 आहे. एक्स कॉर्डिनेट 4 आहे म्हणजे एक्सच्या वर तुम्ही 4 टाकू शकता इथं. सो एक काम करूया, एक्स इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा तुम्हाला, 3 लॅमडा + 2. कसं काय सर? हे काय, मधले 2 इग्नोर करा. 3 लॅमडा क्रॉस मल्टिप्लाय होणार ना, 3 इकडं 3 लॅमडा आणि हा -2 +2, त्यातला एक्स कॉर्डिनेट 4 इज इक्वल टू 3 लॅमडा + 2. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ लॅमडा. कसं सर? 4 - 2 2 अपॉन 3. सो लॅमडाची व्हॅल्यू 2/3. आता याचा झेड कॉर्डिनेट काढायचा आहे, त्या पॉइंटचा ज्याचा एक्स कॉर्डिनेट 4 असेल त्याचा लॅमडा आला 2/3. सो लॅमडा 2/3 वापरून झेड कॉर्डिनेट काढता येईल. म्हणजे झेड -1 अपॉन -3 इक्वल टू लॅमडा. लॅमडा इज 2/3. सो यू कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ झेड फ्रॉम दिस. ओके, सो हा -3 क्रॉस मल्टिप्लाय झाला, तो झेड -1 इक्वल टू -6/3 म्हणजे -2, आणि हा -1 इकडे शिफ्ट झाला, z इक्वल टू -2 + 1 इज -1. So z equal to -1. Option B is the correct answer. मला सांगा, did you people understood this sum, yes or no?
ओके, तर काय कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? लॅमडा पकडलं ह्याचं कारण काय? हे तिन्ही प्रपोर्शन्स, हे तिन्ही जो रेशोज आहेत ते इक्वल आहेत. इक्वल टू समजा सम कॉन्स्टंट लॅमडा पकडूया आपण, आणि त्यात एक्स ची व्हॅल्यू दिली सो लॅमडा मिळून जाईल. एक्स 4 असताना झेड किती, सो एक्स जेव्हा 4 असणार तेव्हा लॅमडाची व्हॅल्यू 2/3 आली, आणि मग ती व्हॅल्यू वापरून झेड कोऑर्डिनेट मिळून गेली. आणि जर वाय विचारला असता तोही काढता येईल आपल्याला. गो फॉर द थर्ड सम गाइस. सी द थर्ड सम, रीड इट. दिलंय इक्वेशन ऑफ अ लाईन passing through the point with the position vector 2i minus 3j plus 4k and in the direction of the vector this. म्हणजे हा पॉइंट ऑन द लाईन आहे आणि हा पॅरल वेक्टर आहे. हा पॉइंट ऑन द लाईन आहे आणि हा पॅरल वेक्टर आहे. तर ओके, तुम्हाला करायचं, सो पॉइंट ऑन द लाईनला मी x1 y1 z1 म्हणतो. असं का करताय सर? ऍक्च्युली कारण की जे आन्सर दिलेत ना ते कार्टेशियन फॉर्म मध्ये दिसत आहेत, वेक्टर फॉर्म मध्ये नाही. नाहीतर मी आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार वापरलं असतं, पण आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार वापरू शकत नाही का? कारण काय सर? बिकॉज आन्सर्स आर इन कार्टेशियन फॉर्म, सो आय एक्सपेक्ट द आन्सर टू बी इन कार्टेशियन फॉर्म. सो 2 - 3 4 दिस इज द पॉइंट ऑन द लाईन अँड पॅरल वेक्टर एबीसी, पॅरल वेक्टर एबीसी ज्याला मी म्हणतो 3 4 -5. So guys, what should be the equation, guys? X minus x1 upon a equal to y minus y1 upon b equal to z minus z1 upon c. So या फॉर्म मध्ये जर आपण कन्वर्ट करायला गेलो तर ही इक्वेशन कशी दिसेल, कोणी सांगेल मला? x minus x1 upon a, हे बघा, x minus x1 upon a equal to y minus -3 y plus 3 upon b 4 equal to z minus 4 upon minus. पण सर, अरे यार तुमचे आन्सर बघा राव, तसे नाही दिसत आहेत. पण चेक करा, आन्सर्स तसे दिसत नाहीत, आन्सरचा फॉर्म थोडा वेगळा आहे. सो हा फॉर्म कसा बदलायचा हे कुणी मला सांगू शकेल? हाऊ टू चेंज दिस फॉर्म देन गाईज? कसा चेंज करायचा बघा. आता जरा आन्सर बघा, एक्स आणि वाय कॉम्बिनेशन आहे, एक्स आणि वायचं कॉम्बिनेशन, आणि मग परत वाय आणि झेडचं कॉम्बिनेशन. सो या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आणि मग या दोघांचं पण कॉम्बिनेशन करायचं. So या दोघांचं कॉम्बिनेशन करणं म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4x - 8 इज इक्वल टू 3y प्लस 9. सो 4x - 3y इक्वल टू 9 प्लस 8 17. सो असं कुठलं ऑप्शन आहे चेक करा बरं ज्याच्यात ही इक्वेशन येते 4x - 3y इक्वल टू 17. पहिल्यात नाहीये, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात नाहीये, चौथ्यात नाहीये. सो ऑप्शन बी करेक्ट आहे. राईट हँड साइड व्हेरीफाय करायची तशी गरज नाही. 4x - 3y इक्वल टू 17. सो ऑप्शन बी आपल्या हिशोबाने करेक्ट ऑप्शन आपण मेन्शन करू शकतो. पुढचं करायचं असेल तर करून बघा, हा क्रॉस मल्टिप्लाय करून बघा हिला ह्याला, म्हणजे हा फॉर्म येईल 5y प्लस 4z इक्वल टू 1. क्या बच्चा लोग समझा कि नहीं समझा? अंडरस्टूड और नॉट? Yes, sir. ओके, Yes, sir. ठीक है. सो आई होप यू अंडरस्टूड दिस. नॉट अ डिफिकल्ट प्रॉब्लम. लेकिन मैंने यहाँ पे वेक्टर फॉर्म ऍक्च्युअली जानबूझ के उन्होंने त्यांनी सम वेक्टर्स मध्ये दिलं होतं, पण आपण ओके त्याला स्केलर मध्ये कन्वर्ट करून आन्सर आणलं, बिकॉज एबीसीडी ऑप्शन्स आर इन स्केलर. पूर्ण करून घ्या, झाल्यावर मला सांगा, मग आपण पुढे जाऊ. जायचं पुढे. Oh. Shreya, -1 in the second part. Let's check out. Oh, x minus x1 upon 3 equal to y minus
y1 y plus 3 upon 4 equal to z plus z minus 4 upon minus 5. It's minus 5y minus 15. Minus 5y minus 15 is equal to, okay, 4z minus 16. सो आपल्याला 5y फॉर्म मध्ये पाहिजे ना, हा 5y इकडे गेला, सो मायनस 5y इकडे गेला, 5y झाला प्लस 4z इज इक्वल टू मायनस 16 इकडे आला प्लस 16 होणार, 16 मायनस 15 इज 1. नाही सर यार, बरोबर आहे. तू इकडे तिकडे करताना जरा गोंधळ घातलास. हा मायनस 5 आहे ना बाळा, तर हा तिकडे घेऊन जा, प्लस 5y होईल, आणि हा मायनस 16 इकडे आला प्लस 16 होईल. 16 मायनस 15 1 येईल. ओके, go for the next sum. The length of perpendicular from point, एक point दिलाय 2 minus 1 5 to the line. एक लाइन दिली इक्वेशन x minus 11 by 10 y plus 2 minus 4 z plus 8 by minus 11 and the coordinate of foot of perpendicular. म्हणजे हा फुट ऑफ परपेंडिक्युलर कम्प्युट करायचा आणि हे लेंथ कम्प्युट करायचे. सो टू थिंग्स, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर जे क्वेश्चन मार्क टाकलाय, फुट ऑफ परपेंडिक्युलर कम्प्युट करायचा आणि लेंथ कम्प्युट करायची. हे गाईज एक गोष्ट आहे, सगळे पॉइंट्स जे दिसत आहेत की नाही, से पॉइंट्स, हे पॉइंट्स एक तर तुम्ही आन्सर जी एलिमिनेशन मेथड वापरू शकता, म्हणजे यापैकी कोणता पॉइंट हा लाईनवर लाय करत नाही, हे सगळे फुट ऑफ परपेंडिक्युलर शुड लाय ऑन द लाईन. ओके, तर ह्याच्यापैकी कुठलाही पॉईंट जर लाईनवर लाय करत नसेल तर ते एलिमिनेट सरळ होतील ऑप्शन्स. मग उरलेल्या ऑप्शन पैकी, आणि आता लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढायला जाऊच नका, कारण की लेंथ ऑफ परपेंडिक्युलर रूट 14च असणार आहे, चारही ऑप्शन मध्ये रूट 14. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो लेट्स फोकस ऑन ह्याच्यातले कुठले पॉइंट आहेत. हा, दुसरी मेथड काय, तर याला तुम्ही लॅमडा पकडला, याला लॅमडा, तर आपला हा जो पॉइंट असेल की नाही बाळा, हा जो पॉइंट असेल, ओके, त्याचे कोऑर्डिनेट काय येतील बघा, एनी पॉइंट ऑन द लाईन. बघा ही लाईन आहे, ह्याची इक्वेशन ही आहे. सो या लाईन मधचा हा फुट ऑफ परपेंडिक्युलर की नाही, त्याला एम नाव देतो. त्याचे कोऑर्डिनेट्स काय येऊ शकतात माहिती का, एक्स कोऑर्डिनेट येईल 10 लॅमडा, बा क्रॉस मल्टिप्लाय करा, 10 लॅमडा प्लस 11. वाय कोऑर्डिनेट येईल -4 लॅमडा -2. चेक करा, -4 लॅमडा प्लस 2 इकडे गेल्यावर -2. आणि झेड कोऑर्डिनेट येईल लॅमडा -8. सो हा झाला एम. आता लॅमडा मिळाल्यावर तुम्हाला हा फुट ऑफ परपेंडिक्युलर मिळून जाईल. सो गाईज यापैकी कोणता, आता सर हे लॅमडाच्या व्हॅल्यूज नाही येत्या, 1 2 हे लॅमडाच्या व्हॅल्यूज नाही, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट आहे त्या पॉइंटचे. तर लॅमडा कसा कम्प्युट करायचं सर, आता हे बघा, हा जो परपेंडिक्युलर आहे की नाही, हा हे खालचं आहे ना, 10 -4 -11, दीज आर द डीआर्स ऑफ लाईन, आणि याचे डीआर्स काढायला लागतील तुम्हाला, याचे, म्हणजे समजा हा पॉइंट पी आहे आणि हा एम आहे, तुम्हाला डीआर्स ऑफ पी एम काढायला लागतील, आणि डीआर्स ऑफ लाईन हे दिलेले आहेत. सर डीआर्स ऑफ लाईन काय दिलेत, डिनॉमिनेटर बघा, 10 -4 -11, आणि डीआर्स ऑफ पीएम काय सर, पीएम चे डीआर्स x2 -x1 ना, 10 लॅमडा प्लस 11 -2, 10 लॅमडा प्लस नाही, -4 लॅमडा -2 मायनस ऑफ -1 +1, इट विल बी -4 लॅमडा -1 -2 +1, आणि -11 लॅमडा -8 -5 -13, आणि यांचा प्रोडक्ट हे पीएम आणि लाईन परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. सो यांचे डीआरचा प्रोडक्ट A1 into A2 plus B1 into B2 plus C1 into C2 0, आणि ह्याच्यानी लॅमडा मिळेल, आणि तो लॅमडा इथं टाकला की मग एम मिळेल. त्यापेक्षा एलिमिनेशन मेथड ट्राय करायची पोरांनो, कळालं, ही मेथड पण कळाली असेल, isn't it? So let's give a try on method of elimination. क्लिअरच करतो सगळं, ते असं तुकडे तुकडे राहण्यापेक्षा मेथड ऑफ एलिमिनेशन प्रमाणे हा यापैकी कुठला पॉइंट लाय करतोय बघायला, सगळे लाय करत असतील तर मग पहिलं ऑप्शनच अप्रोप्रिएट आहे. तर बघा x1 टाकला, दिस विल बी -1 1 -10 -11 -10 upon 10 -1,
-2 + 2 upon -4. This is not -1. So पहिला ऑप्शन गेला. सेकंड ऑप्शन 3 टाकला x च्या जागी. 3 - 11/10 is -8 by 10, -4/5. Second, y coordinate -2 टाकला, -2 + 2 0. So second ऑप्शन पण गेला. थर्ड 1 2 3 x1 टाकला, x1 टाकला, इथं 2 टाकला आणि थर्ड ऑप्शन मध्ये 3 टाकला. हा सॅटिस्फाय करतोय बघा 1 2 3. हा पण -1 येतोय, हा पण -1 येतोय, हा पण -1 येतोय रेशो. सो ऑप्शन सी असू शकतो, एक चान्स आहे. ऑप्शन डी असू शकतो का हे चेक करा, नाही तर ऑप्शन सी इज फायनल आन्सर. कारण की हे जे पॉइंट्स आहेत की नाही हे लाईनवर लाय करत नाही. तो हाऊ कॅन दे बी फुट ऑफ परपेंडिक्युलर? जर ते लाईनवरच लाय करत नाहीये, फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे हा पॉइंट रे बाळा, हा पॉइंट आहे तर तो लाईनवर लाय करतो. सो इट शुड सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन ऑफ लाईन. ओके, सो ऑप्शन डी चेक करायचा. जर तो पण सॅटिस्फाय करत असेल ना, तर मग या दोघांपैकी कुठलं तरी 1 फूट असेल, 1 फूट ऑफ परपेंडिक्युलर असेल. बरं, तेही मग चेक करणं सोपं आहे की दोघांपैकी कोणता ऑप्शन फायनल आन्सर आपण पकडू शकतो. ओके, बाय डॉट प्रोडक्टनी करू शकता तुम्ही. डीआर काढू शकता आणि डॉट प्रोडक्टनी करू शकता. सो त्या मेथडपेक्षा ही मेथड अप्रोप्रिएट वाटते. ओके, लास्ट बघा, -1 - 11 -12/10 म्हणजे -5/4 -6 नाही रे, काय करतोय मी, 2 6 2 5 -6/5. मग -2 टाकला तर 0 होणार आहे. सो नाही. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नाही कळालं? एलिमिनेशन इझियर आहे ना ओम? हा सर. येस, एलिमिनेशन इज इझियर. पण आता मी फक्त म्हणलोय बघा, ऐका, एक कॉन्फ्लिक्ट काय होऊ शकतो परीक्षेत, की असे 2 पॉईंट लाईनवरचे देतील तुम्हाला. हे बघा, जर 2 पॉईंट दिले लाईनवरचे, म्हणजे समजा आपल्याला हा फाइंड करायचा, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर हा फाइंड करायचा, पण एक पॉईंट इकडे कुठेतरी रॅन्डम आहे, तो पण लाईनवर लाय करतोय, 1 2 3 हा आहे, आणि हा फुट ऑफ परपेंडिक्युलर -1 2 आणि -3 समजा. तर गडबड काय, समजा हा पॉईंट आणि हा पॉईंट दोघं लाईनवर लाय करतायत, तर ते दोघेही सॅटिस्फाय करतील. मग सर काय करायचं अशा केसमध्ये, तुम्ही पी आणि एमचा डीआर काढा, पीएम एम -पी करा, आणि पीएम चे डीआरचा डॉट प्रोडक्ट यांच्यावर करा, 10 -4 आणि -11 बरोबर. सो पीएमचा जसं आता बघा, आपला पी जो दिलाय ना 2 - 1 5 आहे बघा रे, आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर आपल्या हिशोबाने 1 2 3, ये पी है और ये एम है. ये आपको कब कंफ्यूज करेगा, जब आपके 2 पॉइंट्स लाइन की इक्वेशन को सेटिस्फाई करेंगे तब. तो पीएम के डीआर निकालना है 1 - 2 -1 2 2 -1 3 आणि 3 - 5 -2. ये पीएम के डीआर से, इनका प्रोडक्ट इसके साथ, मतलब 10 into -1 प्लस -4 into 3 प्लस ओके -11 into -2 एंड द आंसर इज 0. सो ये ऑप्शन ठीक है. और जो चौथा वाला अगर दिया होगा और वो भी लाइन की इक्वेशन को सेटिस्फाई कर रहा है, तो ये इसको नहीं करेगा वो, लेकिन ये चेक करने की जरूरत ही नहीं फिर आगे. ओके, चला गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा करू शकता का बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम द पॉइंट दिस ऑन द लाइन. इसमें से कौन सा फुट ऑफ परपेंडिकुलर होगा, मतलब वो इस लाइन पे लाई करेगा. सो ये इसमें से एक से ज्यादा पॉइंट सेटिस्फाई कर सकते हैं इसको. फिर जो जो कर रहे उनका इससे पॉइंट जो है उससे डायरेक्ट डीआर्स निकाल के डॉट प्रोडक्ट करके चेक करना पड़ेगा कौन सा पॉइंट फाइनल है. 2 टाकला तर बघा, 2 2/2 1, 5 - 2 3/3 1, आणि 7 - 3 4/4 1. ओके, सो 2 5 7 लाई कर रहा है. सर फिर बाकी के चेक करने क्या. देखो, अगर 2 5 7 लाई कर रहा है तो 2 5 7 इसी लाइन पे है, लेकिन वो फुट ऑफ परपेंडिकुलर है या नहीं ये वेरीफाई करना पड़ेगा. सो इसके लिए हमको इनका डॉट प्रोडक्ट जो है, ओके, ये डीआर्स ऑफ द लाइन है, तो आप पहले इनका पीएम का ये निकालो डीआर्स. सो पी पॉइंट है 3 - 1 11, और अपने हिसाब से फुट ऑफ परपेंडिकुलर 2 5 7, तो इसके परपेंडिकुलर के डीआर्स आएंगे 2 - 3 -1, 5 - (-1 6,
7 माइनस 11 इज -4। अब ये हो गया लाइन के डीआरस, सॉरी परपेंडिकुलर के डीआरस, और ये लाइन के डीआरस है 2 3 4। इनका डॉट प्रोडक्ट चेक करो। 2 इंटू -1 -2, 3 इंटू -6 -18, 4 इंटू -4 -16। काहीतरी गडबड आहे ना, बघा एकदा। -2 +18 आणि -16, 0 येत है, 0 आ रहा है, तो ये 257 इज आंसर। तो फिर बाकी के बी सी डी शायद इस लाइन पे लाई करते होंगे, लेकिन वो फुट ऑफ परपेंडिकुलर नहीं है फ्रॉम दिस पॉइंट, क्योंकि एक पॉइंट से एक लाइन पे एक ही फुट ऑफ परपेंडिकुलर होगा, एक से ज्यादा नहीं होंगे। सो आंसर ए इज अ करेक्ट ऑप्शन। कळालं का? जायचं का पुढे रे? Yes, sir. Yes, sir. आता लेंथ ऑफ परपेंडिकुलर विचारलंय फ्रॉम द फुट 5 4 -1 ऑन द लाइन। आता इथे तुम्हाला फुट ऑफ परपेंडिकुलर माहित नाही, they have asked you length of perpendicular, so give a try on this guys. आता यासाठी तुम्ही ते ऑप्शन वापरू शकता फुट ऑफ परपेंडिकुलर फाइंड करण्याचं, कारण की ते फुट ऑफ परपेंडिकुलर मेन्शन केलेलं नाहीये। सो पॉइंट दिया है 5 4 -1, और लाइन की इक्वेशन है x -1/2, y/9, z/5। अगर इनको लैम्बडा मैंने कहा, तो जो अपना ये पॉइंट है m, उसके कोऑर्डिनेट्स होंगे, x कोऑर्डिनेट होगा 2 लैम्बडा + 1, y कोऑर्डिनेट होगा 9 लैम्बडा, z कोऑर्डिनेट होगा 5 लैम्बडा। ये हो गया अपना m पॉइंट। हाँ, अभी pm का हम लोग dr निकालेंगे। सर pm का dr क्या है सर? pm का dr होगा x2 - x1, 2 लैम्बडा + 1 -5, 2 लैम्बडा -4, 9 लैम्बडा -4, एंड 5 लैम्बडा -1, 5 लैम्बडा + 1। और अपने लाइन के drs, इवन लाइन के drs वो है 295। सो pm इज परपेंडिकुलर लाइन। सो ये इसके लाइन के परपेंडिकुलर drs और इनके drs का जो म्यूचुअल प्रोडक्ट है, करस्पॉन्डिंग प्रोडक्ट 0 होना चाहिए। सो 2 लैम्बडा -4 इंटू 2 प्लस 9 लैम्बडा -4 इंटू 9 प्लस 5 लैम्बडा + 1। ये 5 लैम्बडा + 1 नहीं है ना? अच्छा, 5 लैम्बडा + 1 है, इंटू 5 शुड बी इक्वल टू 0। ऐसा क्यों सर? ये डॉट प्रोडक्ट है गाइस, दो वेक्टर जो परपेंडिकुलर है, pm और ये जो वेक्टर है कौन सा 295, डीआर्स ऑफ द लाइन ना, दो लाइन जब परपेंडिकुलर होते हैं तो उनके डीआर्स का पर प्रोडक्ट जो है 0 होता है। इससे लैम्बडा मिलेगा आपको। लैम्बडा मिल गया मतलब पॉइंट मिल गया m, और पॉइंट मिल गया तो आप फुट ऑफ परपेंडिकुलर लाइन फाइंड कर सकते। हैं 81 + 4 85 लैम्बडा, 85 + 25, so 80 + 20 100 + 10 110 lambda is equal to -8 - 36 is -44 + 5 is -39, उधर गया तो 39। सो लैम्बडा हो गया 39/110। प्रॉब्ली एकदा व्हेरीफाय करा रे, मला वाटतं बरोबर केलंय। 39/110 लैम्बडा होना चाहिए। सर पुढे क्या करायचं? लैम्बडा मिल गया, आगे क्या बता रहा हूँ। लैम्बडा मिल गया तो पॉइंट m मिल जाएगा। देखो इधर ऊपर लिख रहा हूँ, m पॉइंट क्या होगा? लैम्बडा की वैल्यू डालनी है 39/110, सो 39 इंटू 2, दैट इज 78/110 + 1, सो 110 + 78 188 हो जाएगा ना। इसको 78 188/110 110 कॉमन 9 लैम्बडा, इसको 9 से मल्टीप्लाई करना है। ओके, सो दिस विल बी 270 + 81 351।
और इवेंचुअली ओके जो थर्ड फैक्टर है वो 351 हो गया, 188 हो गया पहला। थर्ड जो है क्या पुट करना है, 5 लैम्डा, इसको इंटू 5 करना है। 150 प्लस 45 195 बाय 100. ये हो गया फुट ऑफ परपेंडिक्युलर घाणेरडा फुट ऑफ परपेंडिक्युलर आलाय, पण आन्सर पण त्याचे घाणेरडेच आहेत. आता पी पासून एम पर्यंतचं अंतर, पीएम चं डिस्टन्स फाइंड करायचं डिस्टन्स फॉर्म्युलाने 5 4 -1. सो ये डिफिकल्ट पार्ट बाकी रह गया. x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1 whole square. x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1 whole square. A bit time consuming process. काय अजून ह्याचा छोटं नाही करता येणार, कारण की असंही केलं तर एम काढायला लागणारच आहे. से 110 डिनोमिनेटर मध्ये आहे. गाईज या ऑप्शन्स मधलं कुठलं ऑप्शन तसं अप्रोप्रिएट वाटतंय रे, जर टाइम थोडासा वाचवायचा झाला आणि टुक्का मारायचा झाला तर कुठलं ऑप्शन बरोबर वाटतंय? 110 डिनोमिनेटर मध्येच आहे. तो त्यामुळे ऑप्शन ए बी मध्ये 110 डिनोमिनेटर मध्ये, सी नाही डी पण नाही. ओके सो ए किंवा बी पैकी सुद्धा कोणतं ऑप्शन जास्त बेटर वाटतंय तुम्हाला? ए किंवा बी मधलं? ऑप्शन ए अंडररूट फॉर्म करेक्ट. एकदा व्हेरीफाय करू आपण आन्सर ऑप्शन ए आहे का, तर येस, आन्सर इज ऑप्शन 2109 अपॉन 110. आता इथे तुम्ही फाइंड हे मल्टिप्लाय करा 550, मी म्हटलं तसं 550 मायनस 188. ओके सो 4 3 15 मायनस 8 इज 7, सो 6 आणि इथे 2, 362 अपॉन 110 होल स्क्वेअर. त्यात कॉमन घेता येईल तुम्हाला, तो 362 अपॉन 110 होल स्क्वेअर. ठीक आहे, मग लाईकवाईज तुम्ही हे अटेम्प्ट करा. सो थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे, पण टाइम दिला पाहिजे आता कॅल्क्युलेशनला. असं बघा काही काही सम्स मध्ये टाइम वाचतो, काही काही सम्स मध्ये असं टाइम जो आहे तो तुम्हाला जाणार आहे. तिथे थोडस जर तुम्हाला पण ऑब्व्हियसली जर इफ यू आर एक्सपेक्टिंग मोर, इफ यू डोंट हॅव मच टाइम, ओके then you have to okay take a chance and pick a appropriate option what you are thinking. So ऍज अ सेड ऑप्शन ए इज करेक्ट. एकदा व्हेरीफाय करा. 362 चा स्क्वेअर वगैरे करणं, आता हा पार्ट आला तर 362 चा स्क्वेअर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक हे बघा 3 डिजिट नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा असेल. ओके तर तुम्ही असं करू शकता ए स्क्वेअर स्लॅश 2ab स्लॅश ओके 2ac प्लस बी स्क्वेअर स्लॅश 2bc स्लॅश सी स्क्वेअर, अशा 5 पार्ट्स मध्ये करू शकता तुम्ही. ओके आणि मग कॅरी ओव्हर्स घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, 123 चा स्क्वेअर करायचा. सो तुम्ही लेफ्टला 1 स्क्वेअर करू शकता. मग पहिले 2 डिजिट 2 इंटू 1 त्याच्या डबल 4. मग 3 डिजिट घेतले समजा, तर हे बाजूचे मल्टिप्लाय करून डबल 3 च्या डबल 6, 6 प्लस मधल्याचा स्क्वेअर 6 प्लस 4 10. ओके मग 2bc 3 2 जा 6 चा डबल 12 आणि सी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर दॅट इज 9. मग कॅरी ओव्हर्स घेतले तर हा 9 येणार, हा 2 येणार, हा 1 कॅरी 11 होणार, त्यातला 1 परत 1 कॅरी, हा 5 होणार आणि हा 1. सो 15129 इज द स्क्वेअर ऑफ 123. कळालं का काय बोललो मी ते?
डी शुड बी करेक्ट. ऑप्शन ए दिले बाळा. आता मी म्हटलं तसं कॅल्क्युलेट करा. 362 काढलं होतं मी, मला वाटतं पहिला. तर 362 चा स्क्वेअर, मग दुसरा टर्म काढायचा. तर ते नेमकं मी आय थिंक एलिमिनेट केलंय. गिव्ह अ ट्राय. कारण की फीचं कसं आहे, अंडर रूट ऑफ 110 चा स्क्वेअर असणार आहे आतमध्ये. 110 चा स्क्वेअर जो आहे डिनॉमिनेटर मध्ये असेल, विच इज 110. आणि मग जो काही न्यूमरेटर असेल त्याचा स्क्वेअर वगैरे आपल्याला चेक करायला लागेल. सो येस, ऑप्शन बी ऍक्च्युली करेक्ट असणं अपेक्षित आहे. त्यांनी ए दिला ऑप्शन, आय डोंट नो हाव. ए ऑप्शन नसावं ना रे, कारण की खाली 110 स्क्वेअर आहे ना, प्रत्येक टर्म मध्ये स्क्वेअर होता. चला एकदा व्हेरीफाय करा तुम्ही. ओके, व्हेरीफाय करून एकदा चेक करायचा. ओके, लॉजिक तर कळालं समज. आता गाईज, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. तर हे फाइंड करायचंय. कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलंय, सो तुम्ही फॉर्म्युला दिलेला कार्टेशियन फॉर्म मध्ये वापरू शकता. कार्टेशियन फॉर्म मधला जो फॉर्म्युला आहे तो वापरू शकता. ओके, म्हणजे हे वरचे x1, y1, z1, a1, b1, c1, इथे x2, y2, z2, a2, b2, c2, या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ओके, सो तुम्ही फॉर्म्युलेशन वापरू शकता तिकडे. ओके, बा मी चारही गोष्टी लिहितो. पहिली लाईन, ओके, हे दोन लाईन झाल्या. आता शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला जर बघायचा आला तर तो काहीतरी असा आहे, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1, a1 b1 c1, a2 b2 c2 अपॉन अंडर रूट ऑफ हे डिटर्मिनंट त्यांचे b1 c2 मायनस c1 b2 होल स्क्वेअर प्लस a1 c2 मायनस c1 a2 होल स्क्वेअर प्लस a1 b2 मायनस b1 a2 होल स्क्वेअर. तो चेक करा ह्याचा रिझल्ट आता ह्याच्यात पुट करून कुठला आन्सर मॅच होईल. न्यूमरेटर तर प्रत्येकाचा 1च आहे. So don't worry about that. So concentrate on the denominator part. Under root of कुठला पार्ट मॅच होतो चेक करा रे. आता इथं जबाबदारी घ्या. आता इथे मी व्हॅल्यूज टाकल्या a1 x2 मायनस x1. बघा, x2 मायनस x1 इथे, y2 मायनस y1 इथे आणि z2 मायनस z1 इथे. ठीक आहे, सो ते टाकून दिलं समजा तर x2 मायनस x1 इज 1, y2 मायनस y1 इज 2, z2 मायनस z1 इज z2 5 मायनस 3, दॅट इज अगेन 2, 1 2 2. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पुढचे दोन्ही तर तुम्हाला माहितीच आहे, a1 b1 a1 c b1 आणि a2 b2 c2 हे पण माहिती आहे. ओके, सो ते पण टाकून देऊ आपण. दॅट इज 2 3 4 आणि 3 4 5. आता ह्यांचे डिटर्मिनंट काढायचे बरं आणि स्क्वेअर करायचे यांच्या खाली. जवळ दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस होल स्क्वेअर, हा फॉर्म आहे खाली. ठीक आहे, सो हे जर इग्नोर करायचं झालं, स्क्वेअर पार्ट राहील फक्त. सो अंडर रूट ऑफ, कोणी केलं असेल तर व्हेरीफाय सांगून टाका. 15 मायनस 16, 15 मायनस 16 मायनस 1 होल स्क्वेअर प्लस 10 मायनस 12 मायनस 2 होल स्क्वेअर प्लस 8 मायनस 9 मायनस 1 होल स्क्वेअर, दॅट इज अंडर रूट 9 येणार आहे. सो रूट 9 विच इज 3, नाही 6, सॉरी रूट 6. 9 कसं, 4 प्लस 2 दॅट इज 6. सो रूट 6
सो ऑप्शन डी हा मॅच होतोय. करेक्ट करे बाळांनो. न्यूमरेटर बघा आता डिटर्मिनंट 1 येतोय का नाही, यायलाच पाहिजे, पण डिनोमिनेटर काढले आपण √6. 1 into, okay, 15 minus 16, which is -1, -2 into, okay, 10 minus 12, that is -2, plus 2 into 8 minus 9, that is -1. So your answer should be -1 plus 4 minus 2. 4 minus 3, that is 1. So varti 1 hai, khali √6 hai. So 1 by √6, option D is the correct option. Understood or not, guys? अरे Yes, कळलं? sir. This is the method to find shortest distance between two scheme lines. जायचं पुढे मग आता. चला आता हे तुम्ही फाइंड करा वेक्टर फॉर्म मध्ये. सर वेक्टर फॉर्म मध्ये तो पार्ट कसा आहे स्कीव लाईन्स मधलं, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा या पहिल्या वेक्टरला, एक मिनिट थोडस, या पहिला वेक्टर ना हा, याला हे करा तुम्ही A1 बार, हा B1 बार, हा A2 बार आणि हा B2 बार. ओके, आणि मग आपला फॉर्म्युला यूज करा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा, मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन mod of B1 bar cross B2. Now give a try, guys. A2 bar minus A1 bar directly क्रॉस प्रोडक्टला थोडासा वेळ द्यायला लागेल. क्रॉस प्रोडक्टला थोडासा वेळ द्यायला लागेल तुम्हाला. इथे क्रॉस प्रोडक्ट हे वेक्टर बाजूला लिहा, ज्यांचे क्रॉस प्रोडक्ट करायचे 2i plus 0j plus k, आणि दुसरा आहे i minus j minus k. सो यांचा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे फर्स्ट रो i j k घेऊन i j k 2 0 1 1 minus 1 minus 1. सो आय चा क्वेश्चन काय चेक करा, मायनस जे चा काय येतो, मग त्याप्रमाणे जे चा काढा. सो तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट करायचा आणि त्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड खाली. सो गिव्ह अ ट्राय. लेट मी डू द आन्सर. Try saying option B, 1 upon √14. So A2 bar minus A1 bar, 2i by 2 minus 1, that is 1, minus 1 minus of minus 1 0, आणि k चा क्वेश्चन पण 0 च.
डॉट प्रोडक्ट विथ B1 बार क्रॉस B2 बार. आयचा क्वेश्चन होईल 0 minus -1, that is 1 minus j into -1 into -2 -1 -3. So हा +3 आणि मग k into -2 अपॉन याचं मॅग्निट्यूड 1 + 9 + 4. सो वरती 1 येणार आहे डॉट प्रोडक्ट केल्यावरती आणि खाली √14. करेक्ट. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. कळलं का रे सगळ्यांना? अरे कळलं का? ओके फाईन. सो गाईज आता नेक्स्ट समचा फॉर्मॅट बघा थोडं. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स थोडंसं गडबड राईट साईडला केले. आर बार इक्वल टू 1 - t आय बार प्लस t - 2 जे बार प्लस 3 - t के बार के कॅप म्हणजे आणि दुसरा पण एस फॉर्म मध्ये. ह्याच्यात काय करायचं सर? याच्यात तुम्ही काय करायचं किंवा काय करणं एक्सपेक्टेड आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो. तुम्ही काय करा, जो पॅरामीटर आहे पहिला इक्वेशन आर बार इज इक्वल टू हा जो आहे ना 1 इंटू आय कॅप म्हणजे विदाउट टी वाले टर्म्स -2 जे कॅप आणि मग +3 के कॅप हे वेगळे करा आणि प्लस टी इंटू काय येणार आहे -t जर कॉमन घेतलं बरं का आता. सो टीचं क्वेश्चन बघा -t आय कॅप ना -1 येणार आहे म्हणजे -आय कॅप. पुढे टी जे कॅप आहे टी जे कॅप म्हणजे टी कॉमन काढला तर 1 म्हणजे जे कॅप आत राहिला आणि -t के कॅप मध्ये टी कॉमन काढला तर -1 के कॅप म्हणजे -के कॅप. सो हा A1 बार म्हणा आणि हा B1 बार म्हणा. सो हा पॉइंट ऑन द लाईन आहे आणि हा पॅरल वेक्टर आहे. इन द सेम वे दुसऱ्या इक्वेशन आय कॅप -j कॅप प्लस -k कॅप is a point on the line plus s into okay I cap plus 2j cap minus 2k cap. एकदा व्हेरीफाय करा बरं का. ब्रॅकेटच्या बाहेर इथे मायनस साईन आहे. गडबड मी नाही केली ना. आय कॅप ठीक आहे -j कॅप ठीक आहे आणि -1 म्हणजे -k कॅप ठीक आहे. एस आय कॅप प्लस 2s j कॅप एस कॉमन काढलाय. आय कॅप प्लस 2j कॅप आणि -2s k कॅप. सो एस कॉमन काढलं तर -2k कॅप. ठीक आहे. सो हा A2 बार आणि हा B2 बार. पुढचं तुम्हाला माहिती पाहिजे आता शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय कम्प्युट करायचा आहे. तो डायरेक्टली पण करू शकता तुम्ही. A2 बार -A1 बार करा. I - I 0 this minus this is 1 आणि this minus this is -4 डॉट या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. सो आयचा कोइफिशियंट असणार आहे आयचा कोइफिशियंट -1 इंटू चेक करा आय जे के -1 1 -1 आणि 1 2 -2. थोडंसं फास्ट करून टाकायचं डिटर्मिनंट. आयचं क्वेश्चन असणार आहे -2 मायनस ऑफ मायनस +2 0 जेचा -j चा असणार आहे -j इंटू 2 + 1 3 सो -3 थोडक्यात आणि k चा असणार आहे -1 -3 अपॉन अंडर रूट ऑफ B1 क्रॉस B2 चा स्क्वेअर म्हणजे 9 + 9. चेक इट आउट. डॉट प्रोडक्ट करा यांच्यावरती 0 इंटू 0 0 -3 आणि +12 12 - 3 अपॉन अंडर रूट ऑफ 18 दॅट इज 9 अपॉन अंडर रूट 18 ला तुम्ही 9 इंटू 2 लिहू शकता ना. 9 चा रूट 3 3/√2 शुड बी द ऑप्शन. फक्त फॉर्मॅट चेंजिंग हा विषय ह्याच्यात नवीन होता आणि आय होप तुम्हाला हा विषय पण या संबंध कळाला का नाही रे सगळ्यांना? हो सर. करेक्ट. ओके. सो जायचं पुढच्या समकडे.
येस. हाँ सर. आता हा तर तुम्ही वर्बली सांगू शकता तोंडी बघून. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट एबीसी पॉईंट मधनं पास होतीये पॅरल टू झेड ऍक्सिस. पॅरल टू झेड ऍक्सिस म्हणल्या तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या लाईनचे डीआर्स किंवा डीसीज हे झेड ऍक्सिसच्या डीआर्स किंवा डीसीची प्रपोर्शनल असणार. आता डीसीज ऑफ झेड ऍक्सिस तुम्हाला आठवले पाहिजे. झेड ऍक्सिसचे डीसीज काय असतात? झेड ऍक्सिसचे डीसीज काय असतात रे? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ऍक्सिस. ऑप्शन ए तर नाहीये. व्हॉट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ऍक्सिस? 0, 0, 1 आहेत यार. एक्स ऍक्सिसचे डायरेक्शन कोसाइन्स असतात 1, 0, 0. वाय ऍक्सिसचे 0, 1, 0 दिलेत मी आणि झेड चे 0, 0, 1. सो हे डीसीज खाली पाहिजे 0, 0, 1. बाकी कुठेच नाहीये. आणि हा पॉइंट आहे एबीसी. सो एक्स मायनस ए अपॉन 0, वाय मायनस बी अपॉन 0, झेड मायनस सी अपॉन 1. दिस शुड बी द इक्वेशन ऑफ लाईन. पॅरल टू झेड आहे म्हणून ठीक आहे. जर पॅरल टू एक्स ऍक्सिस असते तर खाली एक्स ऍक्सिसचे डीसी म्हणजे 1, 0, 0 तो ऑप्शन असतात. वाय ऍक्सिस असतं तर 0, 1, 0 आणि झेड आहे तर हे. ऑप्शन डी इज द फायनल आन्सर ओव्हर हिअर. हेच आपल्या बोर्ड एक्झामच्या काही डेट्स आल्या नाही ना रे अजून? माझं नाही हे फॉलो झालं. नो सर. पण टेंटेटिव्ह काय म्हणतात? लास्ट वीक ऑफ मे ना? हाँ. Yes. असं म्हणतात की 15 मे पर्यंत कोरोना विल बी ऑन द पीक, टॉप लेवल. सो त्याच्यानंतरच्या 15 दिवसात लगेच परीक्षा म्हणजे अजूनही डाऊटफुलच आहे. ऑनलाईन का होत नाही? ऑनलाईनला काय अर्थ आहे का सांग बरोबर? ऑनलाईनला काय अर्थ आहे का? सर पण सोल्युशन काय आहे? हा पण अरे पुढच्या सगळं फ्युचर आहे यार. IIT ऍडमिशन आता सीईटी ठीक आहे. ओके NIT's ऍडमिशन, इंजिनिअरिंगचे बेस्ट कॉलेजेसचे ऍडमिशन या त्या ऑनलाईन वरती तुम्हाला. आता माझे काही विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशनचे बरं करे. ओके आणि ते आहेत ढगोळे मोठा. ओके आणि माझा एक सगळ्यात टफ पेपर आहे ज्याचं नाव आहे थिअरी ऑफ कम्प्युटर सायन्स, थिअरिटिकल कम्प्युटर सायन्स किंवा तो कम्प्युटर इंजिनिअरिंग आयटीला पण TOC नावाने, थिअरी ऑफ कम्प्युटेशन. या विषयात त्यांना 50 पैकी 50 मिळाले. या विषयात आज मी शिकवतो 17 वर्ष. ओके 48 आणि 49 हा माझा टॉप स्कोर होता आतापर्यंतच्या मुलांचा. 100 ऑन 100, 50 ऑन 50 कुणालाच मिळालं नव्हतं आजपर्यंत. हा सेकंड कोणी घेतच नाही. मग हे ऑनलाईन घेण्यात काही पॉइंट नाही, फक्त पुढे ढकलायचं म्हणून. मग ती परीक्षा न घेतल्यासारखंच आहे ऍक्च्युली. ते माहितीये पण 10वी सर, तर ढकललाय पण 10वी ठीक आहे यार. 11वी 12वी फोकस असतो काही काही जणांचा. सो होऊन जातं कॉलेजचं 11वी 12वी एवढं काय महत्वाचं नसतं. सीईटी होईल असतं. हा सीईटी येस ते करू शकतात. बोर्ड करून टाका ऑनलाईन. नाहीतरी बोर्डवरती असंही डायरेक्टली कुठे ऍडमिशन डिपेंड ठेवत नाही लोक. तर बोर्ड ठेवून टाका ऑनलाईन मग काय आता. आणि सीईटी जी आहे ती घेऊन टाकायची जून मध्ये. परत सीईटीला आहे सगळं ते. लेट्स सी. चला फाईन गाईज. तो हा संपूर्ण आय होप कळाला सगळ्यांना. जायचं पुढे. हे बघ तसं बोर्ड्स नंतर तसं 45 to 60 डेज मध्ये सीईटी एक्सपेक्टेड असते. आता या केसमध्ये ते लोकांनी मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा कोरोना येण्याच्या आधीच्या वर्षी त्यांनी अजिबात गॅपच नव्हता ठेवला. म्हणजे बोर्ड एक्झाम 16 एप्रिल
ओके, आणि इमिडिएटली नाही 13 एप्रिलला सीईटी ठेवली होती आणि बोर्ड जे आहे ते कुठेतरी 25 मार्च पर्यंत एंड झाली होती. म्हणजे 15-20 दिवस ठेवले होते फक्त, 15 to 20 डेज. आता असं क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असं होऊ शकतं की 15-20 दिवस तुम्ही विदिन अ मंथ सीईटी कंडक्ट होऊ शकते बोर्डच्या डेट्स नंतर. हे गाईज, हे बघ इथे काय विचारले, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस 3D लाईन्स. सो हे कसं कम्प्युट करायचं सांगा बरं. यापैकी कुठला पॉइंट आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारलाय. सो ऑब्व्हियसली मेथड वापरायचीच नाही याच्यात. काय करायचं सांगा सरळ, यापैकी कोणता पॉइंट दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करतो तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोन्ही लाईनच्या इक्वेशनला जो पॉइंट सॅटिस्फाय करतोय तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि एक पेक्षा जास्त उत्तर असणं शक्यच नाही, कारण की 2 लाईन्स कॅनॉट इंटरसेक्ट इन मोर दॅन 1 पॉइंट. सो एकच उत्तर असणार यापैकी. सो गिव्ह अ ट्राय. कुठला पॉइंट करतोय बाळांनो, काय येते का लक्षात एबीसीडी पैकी? 21 टाकला, 21 minus 5, that is 16/3. 5/3 minus 7 upon -1. So minus 21 plus 5, that is minus 16 upon minus 16/3 upon -1 म्हणजे 16/3. and 10/3 plus 2 upon 1, 16/3. चला, हा पहिला पॉइंट पहिल्या लाईनला तर सॅटिस्फाय करतोय. हा दुसऱ्याला करत असेल तर दिस इज आन्सर. बीसीडीचा उपयोगच नाही. सो आता दुसऱ्या लाईनला करतोय का बघा, 21 plus 3 upon -36, that is 24 by -36. 6 4 जा 12 2 जा 12 3 जा, so -2/3. हाच रेशो बाकीच्या आला पाहिजे. 5/3 टाका, 5/3 -3/2, 9 झाला. 5 - 9 -4/6 म्हणजे -2/3. सेकंड पण करतो. आणि थर्डला झेड कोऑर्डिनेट 10/3 -6/4, 10 - 18 -8/3/4. ओके, हा 12 होईल ना, -8/12 म्हणजे -2/3. 4 2 4 3. सो येस, हे ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. सो असेच मग आता असेच करायला लागणार. हे ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बीसीडी तर येणारच. गॉट इट पीपल? Yes, sir. Yes, sir. मला सांगा, लाईन्स अजून प्रॅक्टिस करायची आहे? एखादा सेशन इफ यू पीपल विश टू. Yes. हो सर. ओके, ठीक. एखादा सेशन करूया, मिक्स करूया, वाटलंच तर लाईन्स करूया आणि मग प्लेन पण पुढे कंटिन्यू. ठीक आहे? ओके गाइज, चलो बाय बाय देन. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. उद्या इन केस मला उशीर झाला, मी ऍक्च्युली थोडंसं मला काम आहे, पुण्यात जावं लागणार आहे, पण होपफुली मी तुम्हाला तसं 3 to 4 पर्यंत कन्वे करेन. अदरवाईज आय एम गोइंग टू टेक द लेक्चर. पण आपलं लेक्चर 6:30लाच असेल ना? नाही अरे, उद्या नाही शक्य, कारण की उद्या मीटिंग आहे, पेरेंट मीटिंग आहे इव्हनिंगला. एकदा मी कन्फर्म करून ग्रुपवरती टाकतो बाय टुमॉरो आफ्टरनून की लेक्चर होईल का नाही होणार. 12 वाजेपर्यंत टाकतो. ठीक आहे गाईज? ओके. सर, कोणाची मीटिंग? 12th स्टँडर्ड? नाही करंट 12 तुमची नाही. ओके सर.
ओके, करंट 12 नवीन सॉरी करंट 11 बॅच नवीन बॅच एक आलेली त्यांच्या पेरेंटची मीटिंग. ओके, काही चेंज असेल टायमिंग मध्ये तर ते जरा थोडं फॉलो करा ग्रुपला. ओके, आणि कन्फर्म करा. ओके, बाय बाय.